शेकोटी भूतकथा भाग 2. चला तर मग आजची रात्र गडावर काढायची ठरली. रात्रीच्या गडद अंधारात आणि पौर्णिमेच्या चंद्र आणि ताऱ्यांच्या प्रकाशात गड अजूनच सुंदर दिसत होता. खरोखर गडावर चंद्र ताऱ्यांसहित अवतरला असेच वाटत होते. थंड वारा आला की चांगलाच जाणवत होता. सोबत काही जनावरे मधून मधून येणारे आवाज मनात भीती निर्माण करत होते. रूपा म्हणते, अरे इथे खूपच थंडी वाजत आहे. शिवाय मोठ्या जनावरचे आवाज पण येत आहे. त्यामुळे आपण चौघं शेकोटी करत गप्पा मारत बसायचे का? तेवढ्यात मी बोलतो, हो चालेल. शेकोटीमुळे थंडी पण वाजणार नाही. शिवाय गप्पा आणि गेम खेळलो तर भीती पण वाटणार नाही. उलट आपल्या आवाजामुळे कोणते जनावर जवळ असेल तर ते सुद्धा लांब जाईल. ठरले तर मग अशी स्वयंपाकसाठी चूल तयार केली होतीच. त्याचा विस्तू आणून लाकडे टाकून आम्ही शेकोटी पेटवली आणि शेकोटीभोवती आम्ही गोल करून गप्पा मारत बसलो. गप्पा गोष्टी धमाल मस्ती करत आम्ही रात्र घालवत होतो. अचानक कसली तरी कुजबूज कानावर येत होती, जसे की कोणतरी चालत आमच्या दिशेला येत आहे. आम्ही शांत बसून नीट ऐकतो. जंगलाच्या दिशेने कोणतरी येत आहे असे जाणवते. इथे नेहा आणि रूपा घाबरून एकमेकीचा हात घट्ट धरतात. पुढे जाऊन मी बघणार तोच मला रुपेश अडवतो, जाऊ नको, थांब, उगाच काय वेगळे असेल तर. वेगळे म्हणजे काय, मी त्याला विचारतो. तेव्हा तो म्हणतो, वेगळे म्हणजे भूत. हे ऐकून त्या दोघी अजून घाबरतात. मी म्हणतो, अरे तुझ्या डोक्यात अजून तेच सुरू आहे? अरे भूत काय चालत आपल्या जवळ येणारे आहे का? आमची चर्चा सुरू असतेच ते जंगलामधून एक मुलगी बाहेर चालत आमच्या दिशेला येते. तिला बघून आणि शिवाय एकटीला जंगलामधून चालत येते हे बघून आम्ही चौघे घाबरतो. तेवढ्यात ती बोलते, हॅलो प्लीज, तुम्ही घाबरू नका. मी भूत वगैरे काही नाही आहे. मी माझ्या ग्रुपसोबत इथे गड फिरायला आले होते, पण मी रस्ता चुकले आणि भरकटले. जंगलात प्राणी खूप आहेत म्हणून मी लपून बसले होते, पण तुमचा आवाज ऐकून मी इथे आले. प्लीज मला तुमच्यासोबत इथे थांबवू द्या. तिचं ते निरागस बोलणं आणि शांत मन पाहून आम्ही तिला ये बोललो. ती सुद्धा मुलगी घाबरलेली दिसत होती. नेहा आणि रूपा तिला घेऊन येतात आणि पाणी देतात आणि तिला विचारतात, तू कुठे राहतेस? तुझं नाव काय? तू तुझ्या मित्रांना फोन का नाही केला? तेव्हा ती सांगते की मी पुण्यावरून आले आहे. माझं नाव संगीता. आम्ही सगळ्यांचे मोबाईल एका बॅगमध्ये ठेवले होते, पण रात्र होत आली आणि अचानक एक मोठी जनावर समोर आले. तर त्याच्या धावपळीमध्ये बॅग कुठं पडली काय माहीत. तेवढ्यात मी तिला माझा फोन देतो, हा घे फोन आणि कर तुझ्या मित्रांना फोन. संगीता फोन घेऊन 14-15 नंबर डायल करते, पण कोणताच नंबर लागत नाही. तेव्हा मी बोलतो, जाऊन दे, तू नको काळजी करू, तू आमच्यासोबत थांब. सकाळी आम्ही सोबत निघू तेव्हा तुझ्या ग्रुपला तू पुन्हा भेट. आम्ही संगीताला जॉईन केले. आम्ही सगळे गप्पा मारत होतो, पण रुपेश मात्र शांत राहत होता. मी त्याला विचारले, पण तो म्हणाला, मला जरा संगीतावर संशय येतोय, कारण ती जशी चालत आली त्यावरून ती संकटात आहे किंवा घाबरलेली आहे असं अजिबात वाटत नाही. मी पुन्हा रुपेशला समजावतो, पण तो यावेळी माझं न ऐकता संगीतावर नजर रोखून ठेवतो. नेहा संगीताला विचारतो की तू पुण्यावरून एवढ्या लांबून का आली? तुला काय माहिती मिळाली? तेव्हा संगीता सांगते, तुम्ही जे ऐकलं तेच मी पण ऐकले, की ह्या चंद्रगडावर पौर्णिमेला चंद्र ताऱ्यांसहित येतो आणि संपूर्ण गड प्रकाशमय होतो. पण इथे आल्यावर मला अजून एक कथा समजली. आम्ही विचारले, काय, कोणती कथा? तेव्हा संगीता म्हणाली की आम्ही इथला एक गाईड केला होता, तोच आम्हाला इथली माहिती आणि पर्यटन दाखवत होता. त्याने छान माहिती सांगितली, पण जशी संध्याकाळ होत आली तसा तो मागे लागला की आता बास,
आपण खाली जाऊ. आम्ही त्याला सांगितले की आम्हाला चंद्रगडवर आजच्या दिवशी चंद्रप्रकाश अनुभवायचा आहे. पण तो काही केल्यास ऐकेना. आम्ही त्याला विचारले, पण अचानक काय झाले? तुम्ही एवढी घाई का करता? तेव्हा तो म्हणाला, इथे तुमच्यासारखाच एक ग्रुप फिरायला आला होता आणि त्या ग्रुपमध्ये एक मुलगी होती. ती मुलगी इथे गायब झाली आणि जेव्हा तिला शोधले तेव्हा ती मेली होती आणि तिला असा तसा मृत्यू नव्हता, तर खूप भयंकर मृत्यू आला होता. जसे की तिला कुणीतरी मोठ्या जनावरांनी अर्धे खाऊन फाडून टाकले आहे असा. आणि ती जेव्हा या गडावर मेली तेव्हा पौर्णिमा होती आणि असं म्हणतात की आता दर पौर्णिमेला तिचं भूत या गडावर फिरते आणि तिच्या तावडीत जो कोणी दिसेल त्याला ती जिवंत ठेवत नाही. त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. तो मुद्दाम लवकर निघण्यासाठी खोटी स्टोरी तयार करून सांगत असेल असंच आमचा समज झाला. आम्ही त्याला बोलणार तेच आमच्यासमोर एक मोठे जनावर डरकाळी फोडत समोर आले आणि त्याच धावपळीमध्ये मी रस्ता चुकले.